राम राम भावांनो. आज व्हिडिओचं कारण असं की पावसाने एक 2-3 दिवस उघड दिली होती, त्याच्यानंतर वापस मुसळधार कमबॅक केलेला आहे. ही आमच्या गावची दुधना नदी. भरपूर असा पाऊस मुसळधार चालू होता, त्याच्यात हिने आपली धोक्याची पातळी ओलांडली आणि हा आमचा जायचा यायचा रस्ता बंद करून टाकला होता. प्रवासी सगळे खोळंबले होते ह्या नदीमुळं. रात्री मुसळधार पाऊस झाला, त्याच्यामुळे रात्री शेतात गेलो होतो कुठं पाणी साचते का काय पाहण्यासाठी. तेव्हा गेल्या ह्यांचे दर्शन झाले आम्हाला रात्री. त्यांना काही इजा न पोचता व्यवस्थितपणे लांब टाकून तिथून पुन्हा वापस घरी आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे जाऊन पाहिलं तर हे पूर्ण असा रानाचा तलाव झाला होता आणि हे कांद्याचे रोपं पूर्ण. आणि हा जो प्लॉट आहे आपला अद्रकचा प्लॉट आहे. अद्रकच्या प्लॉटमध्ये पूर्ण पाणी झाले होते. ते व्यवस्थितरित्या सगळीकडे काढून दिले. 100 वर्षानंतर असा पाऊस झाला आहे. नेमकं आपण हे अशा महागडे आणि सगळ्यांपेक्षा निराळी पिकं घ्यायला आणि ओला दुष्काळ पडायला एकच गाठ झाली. पाईप भरून पाणी वाहत होतं, पूर्ण पाणी काढले. पण कसं आहे, निसर्गाच्या पुढं तर आपल्याला कधी जाता येत नाही. जे नशिबात आहे ते तर घडणारच. थोडक्यात आपण जे स्वप्न पाहिलं होतं, म्हणजे शेती करण्यात ज्यावेळेस उतरलो होतो, ड्रॅगन फ्रूट आणि अद्रकची शेतीपासून आपण सुरुवात केली होती. पण डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न डोळ्यात एकच उद्ध्वस्त होते. अक्षरशः बघताना पार जीव रडकुंडी येतोय. पण तरी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, असं स्वतःला स्वतःशी वचन दिलंय. त्याच्यामुळे आता हरणे पण नाही, खचणे पण नाही, आता थांबणे पण नाही. जसं होईन तसं, फक्त हार मानायची नाही. धन्यवाद भावांनो.